नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत व्याकरणातील एक भाग, शब्दसिद्धी. अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो, याला शब्दसिद्धी असे म्हणतात. शब्दांचे सिद्ध शब्द व साधित शब्द असे मुख्य दोन प्रकार पडतात. शब्दांचे मुख्य प्रकार आणि पोट प्रकार हे या ठिकाणी पुढील प्रमाणे आहेत. शब्द, सिद्ध शब्द व साधित शब्द. सिद्ध शब्दाचे 4 प्रकार: तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय शब्द. साधित शब्दाचे 4 प्रकार कोणते आहेत? तर उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक शब्द. यात पुन्हा अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात: पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरण वाचक. आता आपण प्रत्येकाची ओळख करून घेऊया. सिद्ध शब्द. मराठी भाषेत जे मूळ शब्द आहेत त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. सिद्ध शब्दांचे 4 प्रकार पडतात: तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय. आता आपण प्रत्येकाची ओळख करून घेऊया. तत्सम शब्द. संस्कृत भाषेतून जे शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. जसे कन्या, मधु, पुत्र, वृक्ष, पुरुष, धर्म, जल, ग्रंथ, भगवान, समर्थन, पृथ्वी, पुष्प, कर, विद्वान, सत्कार, चक्र, पिता, भूगोल इत्यादी. हे शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आलेले आहेत. आता तद्भव शब्द म्हणजे काय? तर संस्कृत शब्दात बदल होऊन जे शब्द मराठीत आलेले आहेत त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात. म्हणजे संस्कृत मधून मराठीत येताना त्यात बदल झालेला आहे. कसा बदल झालाय बघा. उदाहरणार्थ, पर्णचे पान, अग्नी आग, कर्ण कान, गृह घर, उद्यम उद्योग, भ्राता भाऊ, हस्त हात, धूम्र धूर, ग्रास घास, क्षेत्र शेत इत्यादी. वरील शब्दात पहिला शब्द संस्कृत आहे, त्यात बदल होऊन पुढील शब्द मराठीत आलेले आहेत आणि म्हणून त्याला तद्भव असं म्हटलेलं आहे. आता यानंतर आपल्याला बघायचे आहे तिसरा प्रकार जो आहे तो देशी शब्द. देशी शब्द या नावावरूनच आपल्याला कळतंय बघा. जे शब्द तत्सम, तद्भव किंवा परभाषीय नाहीत ते आपल्या देशातील लोकांच्या बोली भाषेतील असावेत त्यांना देशी शब्द किंवा देश्य, देशज असे म्हणतात. उदाहरणार्थ, बाजरी, वांगे, चिमणी, ढेकूण, रेडा, म्हैस, दगड, लाकूड, गुडघा, पीठ, लुगडे, डोके, बोका इत्यादी. पुढे आहे ते चौथा प्रकार आहे तो परभाषीय शब्द. बघा, पर या शब्दामधूनच आपल्याला कळतंय की हे दुसऱ्या भाषेतून आलेले असणार. संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषेतून आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, आता वेगवेगळ्या भाषांचे संस्कार आपल्या मराठी भाषेवरती झालेले आहेत तेव्हा त्या भाषेतील शब्द सुद्धा आपण इथे वापरतो आहोत. बघा, कानडीमध्ये कोणकोणते शब्द आपल्याकडे आले? तर कानडी भाषेतील बघा, कांबळे, कुंची, भाकरी, तूप, अक्का, अण्णा, ताई, विळी, गुढी, चाकरी, गाजर, अडकित्ता. हे सगळे शब्द कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत आणि आपण त्याचा वापर सर्रास करतो आहोत.
गुजराती भाषेतून कोणते आलेले आहेत तर शेठ, दलाल, दादर, घी, रिकाम टेकडा इत्यादी. इंग्रजीतील तर बऱ्याच शब्दांचा वापर आपण करत असतो. इंग्रजीतील कोणते शब्द आले आहेत बघा. पेन्सिल, स्टेशन, मास्तर, फी, फाईल, सर्कस, सायकल, पेन, डस्टर, रेल्वे इत्यादी. हिंदी मधून सुद्धा आलेत बर का शब्द. हिंदी मधून बघा या ठिकाणी आलेले शब्द बच्चा, भाई, दाम, करोड, बात, और इत्यादी. पोर्तुगीज भाषेमधून सुद्धा काही शब्द आलेले आहेत बघा. बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस इत्यादी. फारसी भाषेतून कोणते शब्द आले तर अत्तर, अब्रू, खाना, पेशवा, पोशाख, सामना इत्यादी. आणि शेवटचं म्हणजे अरबी भाषेतून सुद्धा काही शब्द आलेले आहेत. अर्ज, इनाम, मंजूर, खर्च, मेहनत, उर्फ इत्यादी. हे सगळे परभाषीय शब्द आहेत जे दुसऱ्या भाषेतून आपल्याकडे आलेले आहेत. आता आपण पुढचा घटक घेणार आहोत तो साधित शब्द. मूळ शब्दात बदल होऊन जे शब्द मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना साधित शब्द असे म्हणतात. या साधित शब्दाचे सुद्धा प्रकार आहेत. त्याप्रमाणे आपण त्याची माहिती मिळवूया. पहिला प्रकार उपसर्ग घटित. उपसर्ग लागून बनलेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. उपसर्ग हा मूळ शब्दाला अगोदर जोडून येतो. संस्कृत, मराठी व फारसी भाषेत अनेक उपसर्ग आहेत. संस्कृत उपसर्ग कोणते तर बघा अधि. अधिवर्ण कोणकोणते शब्द तयार झाले. अधिपती, अधिकरण, अधिदैवत. अनु हा उपसर्ग लागून कोणते शब्द तयार झालेत तर अनुकरण, अनुक्रम, अनुभव, अनुमती, अनुवाद. अप हा शब्द वापरून कोणते झालेत तर अपयश, अपवाद, अपमान, अपशकुन. अव हा उपसर्ग लागून अवतरण, अवकृपा, अवगुण, अवमान. आ हा उपसर्ग लागून सुद्धा काही या ठिकाणी शब्द तयार झालेले आहेत. आजन्म, आमरण, आक्रोश. प्रति हा उपसर्ग लागून आलेले शब्द प्रतिदिन, प्रतिक्षण, प्रतिध्वनी. यथा हा उपसर्ग लागून आलेले शब्द यथाशक्ती, यथाक्रम, यथावकाश इत्यादी. बघा हे सगळे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि हे उपसर्ग घटित शब्द आहेत. मराठी उपसर्ग लागून आलेले जे शब्द आहेत ते कोणते बघा तर अ हा उपसर्ग लागून अज्ञान, अबोल, अचूक. आड हा उपसर्ग लागून आलेले आडनाव, आडवाट, आडवळ. नि हा उपसर्ग लागून आलेले शब्द निरोगी, निकोप, निलाजरा, निनावी. अव हा उपसर्ग लागून आलेले शब्द अवजड, अवदसा, अवकळा, अवलक्षण, अवघड. भर हा उपसर्ग लागलेले भरधाव, भर दिवसा, भर चौकात, भरजरी. पड हा उपसर्ग लागलेले पडझीप, पडसाद, पडताळा. अति हा उपसर्ग लागलेले अतिरेक, अतिशय. उप हा उपसर्ग लागलेले उपसंचालक, उपमुख्याध्यापक, उपप्रमुख आणि उपवास. हे सगळे शब्द फारसी व अरबी उपसर्ग लागून आलेले शब्द सुद्धा आहेत बरं का. ऐन, ऐन हंगाम, ऐन खर्च, ऐन वेळ. कम हा उपसर्ग लागून आलेले कमजोर, कम नशीब, कमकुवत. गैर हा उपसर्ग लागलेले गैरहजर, गैरशिस्त, गैरसमज, गैरसोय. दर हा उपसर्ग लागलेले दर साल, दर मजल, दररोज, दर शेकडा.
ना हा उपसर्ग लागलेले शब्द नापसंत, नाउमेद, नालायक. बिन हा उपसर्ग लागलेले शब्द बिन तक्रार, बिनचूक, बिनधोक, बिन हरकत. बे हा उपसर्ग लागलेले बेडर, बेकायदा, बेफिकीर, बेलाशक, बेपरवा. सर हा उपसर्ग लागलेले शब्द आहेत सरहद्द, सरचिटणीस, सरनामा. हर हा उपसर्ग लागलेले शब्द आहे हर रोज, हर घडी, हर साल, हर वक्त. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे प्रत्यय घटित शब्द. आता विभक्तीचे जसे प्रत्यय लागतात तशाच प्रकारे या ठिकाणी प्रत्यय म्हणजे शेवटी जोडून आलेले आहेत शब्दाला. बघा, प्रत्यय जोडून येणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द म्हणतात. प्रत्यय हा शब्दाला शेवटी जोडून येतो. संस्कृत, मराठी व फारसी भाषेत प्रत्यय अनेक आहेत. उदाहरण म्हणून काही खाली उदाहरणे तुम्हाला दिलेली आहेत, आपण त्यांचा अभ्यास करूया. संस्कृत मधून प्रत्यय लागलेले अ हा प्रत्यय लागला. चोर, देव, भाव, लाभ. अख हा प्रत्यय लागलेला. लेखक, रक्षक, तारक, मारक, जनक. अना हा प्रत्यय लागलेला. प्रार्थना, वेदना, तुलना. अनीय किंवा अणीय हा प्रत्यय लागलेला. श्रवणीय, माननीय, वंदनीय, रमणीय. ईक हा प्रत्यय लागलेला. रसिक, भाविक, पथिक, आर्थिक, वैज्ञानिक, सामाजिक, भौगोलिक, वाचिक, धार्मिक, मानसिक, लौकिक. तव्य हा प्रत्यय लागलेला आहे बघा. कर्तव्य, श्रोतव्य, भवितव्य. त्व हा प्रत्यय लावलेला आहे. विद्वत्व, जडत्व, गुरुत्व व महत्व. या ठिकाणी आता आपण दोन प्रकार बघितले, उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द. आता मराठी प्रत्यय लागलेले शब्द सुद्धा बघूया. अ हा प्रत्यय लागलेला. डर, लूट, फूट, खोट, फोड. आ हा प्रत्यय लागलाय. ओढा, ठेवा, ठेचा, झगडा. आई हा प्रत्यय लागलेला. खोदाई, चढाई, घडाई, शिलाई, धुलाई, शिष्टाई. खोर हा प्रत्यय लागून आलेले शब्द भांडखोर, चिडखोर, दिवाळखोर. नावळ हा प्रत्यय लागलेला. लिहिणावळ, धुणावळ, दळणावळ. रा हा प्रत्यय लागलेला. हसरा, लाजरा, बुजरा, नाचरा. इक हा प्रत्यय लागलेला. वैज्ञानिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक. म्हणजे या ठिकाणी आपण प्रत्यय घटित शब्दांना सुद्धा या ठिकाणी कोणकोणते प्रत्यय लावलेले शब्द बघितले तर संस्कृत प्रत्यय लावलेले आहेत आणि मराठी प्रत्यय लावलेले सुद्धा शब्द आपण या ठिकाणी बघितले. आऊ हा प्रत्यय लागलेला पण आहे. टिकाऊ, जळाऊ, लढाऊ, विकाऊ. आळू हा प्रत्यय लागलेला. झोपाळू, लाजाळू, दयाळू, विसराळू. गिरी हा प्रत्यय लागलेला आहे. गुलामगिरी, कारागिरी, मुलुकगिरी. आता आपण तिसरा याच्यामध्ये जाणार आहोत म्हणजे फारसी प्रत्यय लागलेले. गर, गार किंवा वान. सौदागर, जादूगार, गुन्हेगार, बागवान. खाना हा लागलेला प्रत्यय आहे. दवाखाना, तोफखाना, कारखाना. स्थान असा प्रत्यय लागलेला आहे. अरबस्तान, तुर्कस्तान, कब्रस्तान. दार हा प्रत्यय लागून आलेले शब्द दुकानदार, जमीनदार, फौजदार, इनामदार, धारदार. नामा हा प्रत्यय लागलेले शब्द हुकुमनामा, करारनामा, पंचनामा इत्यादी. बघा, आता आपल्याला तिसरा प्रकार बघायचा आहे अभ्यस्त शब्द. जे शब्द एकाच शब्दाचा किंवा काही अक्षरांचा अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती, द्वित्व होऊन या ठिकाणी बनलेले असतात त्यांना अभ्यस्त शब्द म्हणतात.
अभ्यस्त शब्दाचे सुद्धा 3 प्रकार पडतात मुलांनो. पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द. आता आपण प्रत्येकाचा अभ्यास करूया. पूर्णाभ्यस्त शब्द. एक पूर्ण शब्द पुन्हा येऊन जो एक जोड शब्द बनतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतात. उदाहरणार्थ बघा, तिळतिळ, हालहाल, तुकडे तुकडे, हळूहळू, पुढे पुढे, हाय हाय, मधून मधून, लाल लाल, जळजळ, सरसर, घमघम, हुरहुर, मागोमाग, हिरवा हिरवा इत्यादी. काही वेळा शब्दांच्या मध्ये विभक्ती प्रत्यय येऊन जोड शब्द बनतात, ते पूर्णाभ्यस्त शब्दात येतात. कोणते शब्द आहेत असे? तर उदाहरणार्थ पैसाच पैसा, लांबच लांब, वरचे वर, आतल्या आत इत्यादी. इथे मध्ये बघा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. आता आपण बघणार आहोत पुढचा प्रकार अभ्यस्त शब्दाचा, अंशाभ्यस्त शब्द. एकच शब्द तसाच न येता त्यातील काही अक्षरांची पुनरावृत्ती होते, त्यांना अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. उदाहरणार्थ अघळ पगळ, गोड धोड, बारीक सारीक, शेजारी पाजारी, आडवा तिडवा, उरला सुरला, आंबट चिंबट, काम बिम, खटपट, धंदा बिंदा इत्यादी. अनुकरणवाचक हा तिसरा शब्द प्रकार आहे अभ्यस्त शब्दांचा, अनुकरणवाचक शब्द. ज्या शब्दात ध्वनिवाचक शब्दांची पुनरुक्ती होते अशा ध्वनिवाचक किंवा नादसूचक शब्दांना अनुकरणवाचक शब्द म्हणतात, ज्याच्यामधून आपल्याला आवाज, ध्वनी याची माहिती मिळते. उदाहरणार्थ बघा, फडफड, खडखड, कडकड, कडकडाट, टाळ्यांचा कडकडाट म्हणतो की नाही आपण, किंवा ढगांचा गडगडाट, गडगडाट, बायकांची वटवट, वटवट, किरकिर इत्यादी. सामासिक शब्द म्हणजे काय? तर शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेल्या शब्दांना सामासिक शब्द किंवा समास घटित शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ गल्लोगल्ली, क्षणोक्षणी, दारोदारी इत्यादी ही अव्ययी भाव समासाची उदाहरणे देखील. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण शब्दसिद्धीचा अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा आपण थोडक्यात रिव्हिजन करूया. शब्दसिद्धी अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो, याला शब्दसिद्धी म्हणतात. आणि शब्दांचे सिद्ध शब्द व साधित शब्द असे मुख्य 2 प्रकार पडतात. शब्दांचे मुख्य प्रकार व पोट प्रकार जे आहेत ते आपण आता अभ्यासलेले. शब्दाचे 2 प्रकार अभ्यासले, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. आणि सिद्ध शब्दाचे 4 प्रकार, तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय शब्द. साधित शब्दाचे 4 प्रकार, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त शब्द आणि सामासिक शब्द. आणि अभ्यस्त शब्दाचे सुद्धा पोट प्रकार, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक शब्द. अशा प्रकारे आपण आज शब्दसिद्धीचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या या नोट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहेत. धन्यवाद.